नागपूरमध्ये मतमोजणी केंद्रावरील स्ट्रॉंग रूम उघडल्यात। मुंबईनंतर नागपूरमध्ये देखील आता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम जिथे ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या ती रूम आता उघडण्यात आलेली आहे। फक्त 5 मिनिटे राहिलेली आहेत। आता सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल। नागपूर हा तसा भाजपचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यामध्ये आता नेमकं काय घडणार याची उत्सुकता जरी असली तरी एक्झिट पोलनुसार भाजप आपली सत्ता राखणार आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे। मात्र तरीही नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय, किती जागा भाजप घेणार याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे। अगदी बरोबर। आपल्या आसामच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला देखील चांगल्या जागा मिळतील असा अंदाज आहे। आपण बघतोय उपराजधानीमध्ये काय चित्र असेल हे थोड्याच वेळात कळणार आहे। अवघ्या 5 मिनिटात आता पोस्टल मतं आहेत त्याची पहिली मतमोजणी होईल आणि स्ट्रॉंग रूम देखील आता नागपूरमध्ये उघडली गेलेली आहे। नागपूर महापालिकेतली ही दृश्य, नागपूर महापालिकेची सत्ता पुन्हा भाजपच्या हाती येणार आहे। मात्र तरीही नेमकं काय घडतं याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असं हा नागपूर जिल्हा मतमोजणीला जे आहे तो सुरुवात होणार आहे। खरं तर प्रशासनाच्या वतीने पूर्णतः तयारी करण्यात आली आहे। नागपूर एक महत्त्वाचं शहर आहे कारण उपराजधानी सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम टाऊन आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच ठिकाणाहून येतात, त्यामुळे नागपुरात 151 जागेंसाठी ही सगळी निवडणूक होते आणि जवळपास 900 उमेदवार जे आहे ते रिंगणात होते। या सगळ्या परिस्थितीनंतर मतमोजणी जी प्रक्रिया ती आहे ती आता थोड्याच वेळात सुरू होत असताना आपण पाहू शकतो मतमोजणी केंद्राकडे जे आहे राज्याचे वेगवेगळ्या पक्षाचे जे प्रतिनिधी असतात ते आतमध्ये जात आहेत, सगळ्यांना तपासून सोडलं जात आहे। सुरुवातीला टपाल मोजणीसोबत काय आहे जे आहे बॅलेटची सुद्धा मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे आणि जय तयारी झालेली आहे। खरं 151 जागेवर निवडणूक होत असताना भाजप किती जागा निघते, कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचा हा सगळा गड होता, त्यामुळे भाजप आपला गड टिकवण्यात किती यशस्वी होते हे पाहावं लागणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागली आहे कारण होम टाऊन आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे। स्वतः नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेतले होते। राज्याचे मुख्यमंत्री यांनी रोड शो केलेला होता, अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज निकालाचा जो कौल आहे तो मतदार कोणाला देतात हे पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळात ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारण 10 वाजता ही मतमोजणी सुरू होतील आणि त्यानंतर हळूहळू कौल जे आहे ते यायला पुढे येतील आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते नागपूरच्या या निकालाकडे लागलं आहे। अनेक ठिकाणी लढती जी आहे त्या चुरशीच्या पाहायला मिळतात, जवळपास 20 ठिकाणी अशा पद्धतीच्या लढती ज्या असणार आहे। त्याचबरोबर नागपुरात झालेल्या भाजपच्या एका उमेदवाराला जे मारहाण झाली होती त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन आदेश सुद्धा दिले होते आणि भाजप अनेक वर्ष या ठिकाणी सत्तेत राहील, त्यामुळे विकासाच्या बळावर हे सगळे मतं मागत असलेलं केलं जातं। मात्र काँग्रेस स्वबळावर 151 जागा